मारलं कोणी? दिसतं मग चक्कर आली तर काय समजणार ना. आता काय करायचं त्या माणसाचं? काय मग मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि असं मला माहिती पडलं की आमच्या घरी कामवाली मावशी येणार नाहीये. मग आता मी लादी पुसतोय आणि त्याच्यानंतर जाणार जिमला. मग जायचं ऑफिसला. आज थोडासा हेक्टिक होणार आहे. असं आहे ना, पप्पा नसतं कानात मला बोलतात, अरे काम कर, काय ब्लॉगिंग करतो, काम कर, थोडंसं नॉलेजेबल शिक. बरोबर, त्यांच्या जागेवरती ते पण बरोबर आहेत. मला आता मी चॅलेंज घेतला आहे, ते कसं सांगणार? हाऊ शुड आय कन्व्हिन्स दॅट आय हॅव टू डू दिस? इट्स माय डेली थिंग नाव. कारण की एक गोष्ट तर अचीव व्हायला पाहिजे लाईफमध्ये, की मी पूर्ण वर्षभर ब्लॉगिंग करायला, रोज अपलोड करायला. कारण की ते डेडिकेशन पाहिजे त्या गोष्टीसाठी. नाही केलं ना मी, इफ त्या टाईपचं डिसिप्लिन नाही आणलं तर काहीच नाही होणार असं मला वाटतं. म्हणून मी ऐकून तर घेतोच, शेवटी ऐकायलाच पाहिजे. त्यांनापासून बोलतात की काम कर वगैरे हे, पण जॉब करतोय ना मी. व्हॉट इज दिस मॅन? जॉब तर करतोय, घराचं काम करत नाही आहे. आता आता लादी पुसतोय, पण आता लादी पुसणार आहे मी, तुम्ही बघा. Alright, here we go. Okay, I might have got a fishing rod with the reel on. Everywhere I go, I grab attention like I'm neon. Sometimes I'm just not feeling like myself. I just stop healing. My system's running on E. Glad you helped me lift me. लादी पुसल्यानंतर सेकंड स्टेप, फॅन लावायचा. आता सुखेल. आता बाकीचं राहिलंय, हसू नको. हॉल बाकी आहे, बाकीचे 2 बेडरूम बाकी आहेत, किचन बाकी आहे. Up the re-up, high as a spaceship like Elon. Buzz like light years, infinity and beyond. झालं, ठेवून द्या. जायचं जिमला, लेट झालं मला. पार्थ, बाहेर ठेवलं बादली, ती घेऊन जाशील आतमध्ये आणि टाकशील बाथरूममध्ये. हे काय, पेपर वाचायला दिलाय की वापरायला दिलाय? लेट झालाय मला यांच्या यायला. परत डान्स. अरे मला आवडता डान्स आहे. Sometimes I'm just not feeling like myself. I just stop healing. My system's running on E. Glad you helped me lift me up. The re-up got me looking French. Got my V on. Crash a house party when I'm done. I'll relaunch. Maybe hide and seek and find a keeper like Beyonce. As long as it makes sense, I promise you'll be on it. हश, झाला वर्कआउट. हे तुम्हाला दाखवू काहीतरी. असेच छोटे छोटे मुमेंट्स लाईफमध्ये मजा येते. मी तर पाठी बघेल जेव्हा असं केलेलं आहे, असं वाटेल की काय मूर्खपणा केला, पण मजा येईल. असं आता या क्षणात मी एन्जॉय करते ना, पण मजा आली. खूप लेट झालो मी ॲक्च्युली, बघायला गेलं तर 9 वाजलेत. निघायचं ऑफिसला. सकाळी लादी पुसायलाच वेळ लागला यार माझ्या. हे लिफ्ट दाबतात, आता 5 वर थांबली. लिफ्टचं बटन दाबतात, कळत नाही का वरती कोणती खालची कोणती? तुम्हाला कळतं? लिफ्ट बोलवायची असेल तर वरती यायचं कोणतं बटन दाबायचं, खाली जायचं तर कोणतं बटन दाबायचं? जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणतं बटन दाबायचं. अच्छा, पोचलो. सकाळी मम्मी माझी रोज 5 वाजता उठते आणि आमच्यासाठी ब्रेकफास्ट करून जाते बिचारी. आज तिने थोडं कमी केलं ब्रेकफास्ट, पण मी असं एक्सपेक्ट पण करत नाही. ॲक्च्युली खूप करते. मी बोलत नाही, कारण की कसं ते बोललं ना, मग ते असं हसून जाते की मी तो खूप काम करते. मग ते असं दाखवायचं नसतं, म्हणून मी असं बोलत नाही जास्त. असं खूप मोठा वाटतोय बोलताना, पण एवढा मॅच्युअर नाही आहे. मी तुला बोललो पार, ते मी लादी पुसली आहे, नुसतं टाकून दे आतमध्ये फिनाईलचं पाणी, आला की बाहेर. तू बोलला हो. मग करायचं कधी? लगेच करून टाकायचं ना, ते वास पसरतो पूर्ण घरात फिनाईलचा. काय झोप ना मग, तुला कोण उठवतोय? तू बरं तरी पण पाहतो. मी नाही पाहतो, कधी पाहतो खोटाडा? आवाज येतो. टूर करून काय आवाज नाही आलाय? कोण सनशाईन तुझी? सांग बरं मला. मी शी घाणेडा. पाहत आता आलाय, नाईट ड्युटी करतो ना, या वेळेत येऊन तो झोपतो. थकलेला असतो पूर्ण, तरी पण तो येऊन घराचे कामं करतो थोडेसे आणि मग झोपून देतो. नाईट ड्युटी सगळ्यात वाईट आहे ॲक्च्युली, बघायला तर एवढा खास नाही. म्हणजे पूर्ण बॉडीची वाट लागते, तुमचा मेंटल सायकल चेंज होतो, पूर्ण चिडचिड जास्त होते, खूप सारी गोष्टी असतात. मग त्यांनी बघू कधी बंद करतो. मी तर जरा सांगतोच आहे की बंद कर, बट बघू
काय कसं जात आहे, इट्स लाईफ शेवटी. वी हॅव टू गो बाय इट्स ओन वे. तुम्ही काही डिसाईड करा, तुम्ही कसं डिसाईड करा, तुम्हाला असं काय तसं करायचं आहे, तुम्हाला जसं लाईफ नेणार आहे तुम्हाला तसंच नेणार ती. तुमच्या हिशोबाने काही चालणार नाही आहे जगात. रेडी झालो आहे, चला. आज बिचारी मम्मी माझी सकाळी चपाती नाही बनवू शकली, पण ठीक आहे, आपण बाहेरून घेऊन येऊ. बाहेरून घेऊन पोळी भाजी केंद्र जिंदाबाद. डान्स करा, डान्स. आता ती नुसतं वापरपोटी झाली आता माझी आजकाल. ते वेट वाढलंय ना, आता जसं कमी होईल तेव्हा आपण होतोय कमी. आय एम ट्राईंग. Smoke with Dior, trying to get my life. I won't give in. I'm not Pippen or Jordan, but I stick with not falling off the chart. I keep. पप्पा कॉल करतायत. किती वाजले माहितीये का? 8 वाजले. आता मी आलोय ऑफिसवरून. खोटं नाही बोलत आपण. 8 वाजला, 8. आणि आता जाऊन मी रेडी होणार, आंघोळ करणार. मग त्यानंतर पहिले तर जाऊन बघा, पहिले प्रश्न विचारणार, काय रे तू फोन नाही उचलत माझा? माहिती आहे डायलॉग, टिपिकल डायलॉग ठरले आहेत आमचे. बोललो ना मी, बोललो होतो. काय लागलं? दिसलं. काय बनतं, कसं मारलं? काय फास्ट टाइम मधून उतरत होती. मारलं कोणी? त्याचं नाव सांग, त्याचा ऍड्रेस शोधून काढू आणि त्याला मारू. तिला कोण दिलं? तो होता की ती होती? तो. पुरुषाने मारलं? अरे ते उतरत होते ना मी चालत्या ट्रेन मधून, तो पळत पळत पुढचे डबा पकडत होता आता. मला हात लागला त्याचा. मग तू काय बोलली त्याला? मला मला चक्कर आली, ते काय समजणार ना. तिथे असं गलबो गलबो फिरायला लागलं, लोकांनी पकडलं, बाकी काय नाही. गरगर फिरायला लागलीस तू? हा म्हणजे 2-4 रक्त आलं ना. मग गरगर कशी फिरवत? बेबलेट सारखी फिरत होती? बेबलेट साठी की टॉप साठी? बेबलेट नंतर शांत झालं, खाली बसून गेला बाकी. मी आवाज केलाच नाही तर आवाज कसा वाजणार? काय आता मी बेल होते, तुम्ही उठले का नाही माझ्यासाठी? का तुम्ही कुठे होते? माहिती आहे. आता काय करायचं त्या माणसाचं? कसं जोडणार? तर चेहरा स्केच आर्टिस्ट बनवायला लागेल आपल्याला. आणि स्केच आर्टिस्ट बनवल्यानंतर आई वडील माझं तेव्हा चक्कर आली, मी तिला बघितलंच नाही. उसने मारा मेरे को, भिंगरी हुई और मैं गिर गई. करवंद. करवंद काय बदलला? करवंद मस्त आहेत, गोड गोड. 100 रुपयाचे करवंद संपव. आता तू पैसे मोजतो माझ्यासाठी? तू एवढे नाही बोलत मी. खाल्लं याला महत्व आहे माझ्यासाठी. हे खूप महत्व. आणलेल्या वस्तू खाल्ल्या म्हणजे ते कसं बोलणार कसं ते कुकर? मला बाहेर निघायचं, मला बाहेर निघायचं. आलं काढून घ्यायचं. पीठ आहे? मी बोललो होतो पीठ आहे. तो मागच्या पुऱ्या नाही करून दिल्या मी. मी विचार पीठ आहे का नाही? पोरांची कदर नाही तुला. बिचारे पोरं कष्ट करून येतात. मी काय गाडी खेळून येते का? गाईस, पप्पा कोथिंबीर निवडतायत. खूप वर्षांनी खूप वर्ष. काजू आणि करवंद माझा फेवरेट आहे. करवंद मला आवडतं. ती स्कायलाईन किती भारी आहे बघा ना. माझा फोन खाली पडेल लवकर बघा. फोन खाली पडला तर तुम्हाला सोडणार नाही. चाललं ना, तुम्ही सगळ्यांनी मला पैसे द्यायचे आहेत. तुमच्याशीच बोलतोय. हो बाप रे, मस्त. स्कायलाईन खरंच भारी आहे. म्हणजे अशी स्कायलाईन लोकांना भेटत नाही. भेटला तांदूळ. आता जायचं घेऊन. हे आम्ही डीमार्टमधून आणतो तांदूळ मोस्टली तरी, कारण की डीमार्टला स्वस्त पडतं फर्स्ट ऑफ ऑल, आणि सेकंड ऑफ ऑल त्या इंडियन हाऊस होल्डचा सगळ्यात पहिला प्लेस आहे जिकडे जाऊ शकतो. सकाळी सांगितलं मशीन लावून घे, मशीन नाही लावली आणि अजून. आणि मग माझ्याकडे नाव टाकून दिलं. आता सकाळी आधी पोचते, तुम्ही बघितलं ना, कपडे सुका टाकत नाही. सकाळी येतो, झोपून घेतो पार्ट. त्याला येऊ दे, सकाळी उद्या येऊ दे, त्याला बोलतोच. काय बोलणार आता, हे काय मतलब आहे. ओके गाईज, आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग.
असंच रोज बघत जा माझा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हसत राहा. बाय.